समाजावर अन्याय होतोय। मी तुम्हाला जायचं पुढे, समाजावर अन्याय होतोय म्हणून मी आज इथं भेट द्यायला आलोय। कोणतरी काय आमदार आहे की 200 कोटीच्या जागा हडप करतो, ही सरकार काय गांठूनचं सरकार आहे का? काय चाललंय राज्यात? काय समाजाच्या जागेवर हल्ला करता तुम्ही? कुठली पद्धत आहे? प्रत्येक वेळी मराठा समाज टार्गेट हे ठरवून चाललंय, हे मुंबईत होणार, ठरवून होणार आहे। हे फक्त मराठा समाजाला ठरवून टार्गेट केलं जात आहे। आरक्षणासाठी मुंबईत पुन्हा एकदा जावं लागतं, दुसऱ्या बाजूला समाजासाठीची कोल्हापुरातली जागा दुसरीकडे दिली जाते। नाही, समाजानं जागा ठरवल्यानंतर सरकार कसं काय देऊ शकतं ती जागा दुसऱ्याला? 2014 पासून समाज टार्गेट करतो, समाजाला ती जागा ठरवून दिली जाते। आमचे नाना 2014 पासून ती जागा ठरवतात आणि समाजाचा कोणतरी आमदार येतो आणि त्याला जागा द्या। तुमचे लाडकाय काय तुमचा आमदार? समाजापेक्षा मोठा आहे का तुमचा आमदार? आम्ही ह्याच्या मागे कोल्हापूर जिल्ह्यातले किती आमदारात बघणार आहे आम्ही, आणि त्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन त्याला दाखवून देतो आम्ही की मराठा समाज काय आहे ते। तरी जागा नाही सोडली तरी देवेंद्र फडणवीसांनी ही जागा मराठा समाजालाच दिली पाहिजे, अन्यथा आम्ही राज्यभर याचा उग्र आंदोलन करेल। येणाऱ्या मुंबईच्या आंदोलनात हा विषय घेतला जाईल आणि कोण तर तो माने का साने आमदार आहे याचा इतका मोठा परिणाम होईल की मराठा समाज बीजेपीच्या विरोधात जाईल। कोल्हापुरातला कोण म्हणतं फलक लावू देत नाही? काय मराठा समाजापेक्षा मोठा आहे का? ह्याचा मुंबईत मोठा ह्याचा परिणाम होईल आणि त्याला जबाबदार कोण? हे जिल्ह्याचा कलेक्टर आणि SP राहतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।